थेंबे थेंबे तळे साचे असं म्हणतात आणि तसाच काहीसा प्रयत्न आपण केलेला आहे. थोड्या थोड्या इडिओम्स फ्रेजेस करत करत आपल्याला 500+ इडिओम्स ज्या आहेत त्या कंप्लीट करायच्या आहेत आणि त्याच्यातलाच आणखी हा एक छोटासा प्रयत्न जिथे तुम्ही नवीन इडिओम्स अँड फ्रेजेस शिकणार आहात. पण आज मात्र 15च्या 15 इडिओम्स तुम्ही एकाच शॉर्ट स्टोरीमध्ये शिकणार आहात आणि त्या अशा पद्धतीने शिकाल की ज्या तुमच्या लाईफ टाईम लक्षात राहतील. सो आजच्या लेक्चरला सुरुवात करूयात. डिफिकल्टला इझी आणि बोरिंगला इंटरेस्टिंग बनवूयात. चला वॉरियर्स, इंग्लिश इडिओम्स अँड फ्रेजेस शिकूयात. सो याच्या पूर्वीचे बरेचसे पार्ट जे आहेत ते मी ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तुम्ही जर ते लेक्चर्स पाहिले नसतील तर पाहून घ्या. फ्रायडे, सॅटर्डे, संडे 5 वाजता हे लेक्चर होत असतात. सो तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि त्यासोबतच बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा म्हणजे तुम्हाला होणाऱ्या प्रत्येक लेक्चरचं नोटिफिकेशन जे आहे ते वेळेत मिळेल. मग आजच्या ज्या काही 15 इडिओम्स आपण शिकणार आहोत, एक शॉर्ट स्टोरी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि त्या शॉर्ट स्टोरीमधून आपल्याला सगळ्या इडिओम फ्रेजेस ज्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत. मग आता ज्यावेळेला ही स्टोरी आपल्याला लक्षात ठेवायची तर अर्थातच ज्यावेळेला आपण पिक्टोरियल फॉर्ममध्ये ते पाहू म्हणजे पिक्चर्सच्या माध्यमातून जर तुम्ही शिकाल तर ते तुमच्या जास्त चांगल्या पद्धतीने लक्षात राहील. मग आता पहा की कॉमन सेन्सची एक गोष्ट आहे. आपल्याला माहिती की मासा नेहमी कुठे असतो? पाण्यामध्ये राहतो. पण एखादा मासा जो विचित्र आहे तो आपल्याला कुठे पाहायला मिळेल? तो आपल्याला कुठेही पाहायला मिळेल. मग एक असा रॉयल असा रोड आहे, खूपच रॉयल रोड आहे हा, म्हणजे इतका छान रोड आहे ना, अगदी समृद्धी महामार्ग सारखा. सो एक रॉयल रोड आहे आणि त्या रॉयल रोडवरती एक मासा चालत चाललाय. आता मला सांगा, माशाला जर आपण रोडवरती हायवेवरती चालताना पाहू, त्यातही आपण रॉयल रोडवरती जर मासा जाताना पाहू तर तो मासा थोडासा विचित्रच असेल ना, म्हणजे इतर माशांपेक्षा. सो हा जो विचित्र मासा आहे हा या रॉयल रोडवरून चाललाय. आता जेव्हा तो त्या रोडवरून जात होता, पुढे एक टर्निंग पॉइंट आला, एक वळण त्याला रोडवरती दिसलं आणि त्या वळणाच्या बाजूलाच त्याला एक व्हाईट एलिफंट दिसला. आता व्हाईट एलिफंट तर रेअरली पाहायला मिळेल, पण त्याला व्हाईट एलिफंट दिसला. आता याला असं वाटलं की मी जर लोकांना सांगितलं की मी व्हाईट एलिफंट पाहिलाय तर लोक माझ्यावरती विश्वास नाही ठेवणार. म्हणून त्यांनी ठरवलं की आपण साफ साफ खोटं बोलायचं आणि त्यांनी सांगितलं की मी व्हाईट कार पाहिली. ॲक्च्युली त्यांनी काय पाहिलेलं होतं? व्हाईट एलिफंट पाहिलेलं होतं, पण त्यांनी एलिफंटच्या ऐवजी तिला काय म्हटलेलं आहे? व्हाईट कार म्हटलेलं आहे. आता तो मासा तसाच त्या टर्निंग पॉईंटवरून ते वळण घेऊन तसाच पुढे गेला. तिथे त्याला पाहायला मिळाली एक बैलगाडी आणि त्या बैलगाडीमध्ये या बैलांवरती इतकं जास्त ओझं लादण्यात आलेलं होतं की त्या बैलांच्या सहनशक्तीचा अंत होत आला होता. म्हणजे हा बैल तर अक्षरशः खाली पडलेला आहे. अतिशय हृदयद्रावक असं हे चित्र आहे. तर त्या माशाने ते पाहिलं आणि तरी सुद्धा अजून एक लास्ट स्ट्रॉ म्हणून, शेवटचा एक ऊस म्हणून अजूनही त्याच्यावरती एक ऊस ठेवण्याचा प्रयत्न केला जात होता त्या बैलगाडीवरती आणि तो शेवटचा ऊस सहन करण्याची ताकद सुद्धा त्या बैलामध्ये नव्हती. म्हणजे त्याच्या सहनशक्तीचा तिथे अक्षरशः अंत झालेला होता. आता एवढं सगळं फिरल्यानंतर त्या माशाला वाटलं, तो क्वेअर फिश आहे ना, तो विचित्र मासा आहे, त्याला असं वाटलं की नाही मला आता टॉयलेटला जायचं आहे. मग तिथेच त्यांनी बाजूला पाहिलं, पण त्या टॉयलेटवरती सरळ सरळ बोर्ड लिहिला होता आउट ऑफ ऑर्डर. म्हणजे ते टॉयलेट जे आहे ते नादुरुस्त होतं. माशाचा नाईलाज झाला. आता तो जो क्वेअर फिश आहे, आपला विचित्र असा मासा आहे, तो पुढे पुढे गेला. पुढे गेल्यानंतर त्यांनी पाहिलं की तिथे एक मुलगी जी आहे ती अशी फुल स्विंगमध्ये आहे. म्हणजे ती इतके छान छान उंचच्या उंच झोके घेत आहे. एका झोपड्यावरती बसून ती मस्तपैकी झोके घेत होती. पण त्या मुलीला जॉबची फार गरज होती, जशी आपल्या सगळ्यांना आहे आणि म्हणूनच आपण अभ्यास करत आहोत, तशी त्या मुलीला पण जॉबची फार गरज होती. आणि मग तिने ठरवलं, एक चॅलेंज घेण्यात आलं होतं. जसे आपले असतात ना 100 डेज चॅलेंज, 90 डेज चॅलेंज, तसंच एक चॅलेंज होतं जिथे सांगितलेलं होतं की हा जो स्क्वेअर पेग आहे त्याला तुम्हाला राऊंड होलमध्ये बसवायचं आहे. आता मला सांगा की असताना याचा शेप कसा आहे? स्क्वेअरमध्ये आहे, चौकोनी आहे. हा राऊंड शेपमध्ये बसेल का? तो राऊंड होलमध्ये बसेल का? नाही बसणार. पण ह्या मुलीला इतकी जास्त गरज होती की तिने काय केलं, खूप मेहनत घेऊन या राऊंड हॉलमध्ये हा स्क्वेअर पेग जो आहे तो बसवला. हे सगळं कोण पाहतंय? तो क्वेअर फिश पाहतोय. आता ॲक्च्युली त्या मुलीने चांगली कामगिरी केली होती, पण त्या माशाला तिचं कौतुक करायचं नव्हतं. पण नाईलाज असतं त्यांनी काय केलं, तिच्या तोंडावरती खोटी खोटी तिची तारीफ करायला सुरुवात केली. म्हणजे फ्लॅटरी टंगनी त्यांनी बोलायला सुरुवात केली. त्यांनी काय केलं तर त्याच्या जिभेवरती, आपल्याला माहिती आहे की माशामध्ये कॉड लिव्हर ऑइल असतं, राईट?
सो त्यांनी त्याची ऑइली टंग जी आहे ती तिच्या पुढे थोडीशी हलवली, म्हणजेच तिचं तोंडावरती खोटं खोटं कौतुक केलं. पण हां, त्या मुलीची जी मेहनत होती ती फळाला आली आणि तिला एक रेड लेटर मिळालं. सो हे जे रेड लेटर होतं ते ज्या दिवशी तिला मिळालं, म्हणजेच तिचं अपॉइंटमेंट लेटर ज्या दिवशी तिला मिळालं, तो तिच्यासाठी फार महत्त्वाचा, इम्पॉर्टंट आणि अत्यंत आनंद देणारा दिवस होता. आता हे सगळं झालं, या माशाने एवढ्या सगळ्या गोष्टी पाहिल्या, त्या मुलीला अपॉइंटमेंट लेटर मिळालं, जो तिच्यासाठी रेड लेटर डे होता. मात्र एक मॉन्स्टर होता ज्याचे डोळे असे हिरवे होते. ग्रीन आईजचा एक मॉन्स्टर होता. आता याला झालं जलस फील. का जलस फील झालं? कारण तिला जॉब मिळाला, मला नाही मिळाला. मग हा मॉन्स्टर जो आहे हा ग्रीन आईड होता आणि त्याला खूप जास्त मत्सर वाटायला लागला, हेवा वाटायला लागला. हा मॉन्स्टर इतका खतरनाक होता की तो लोकांचे डोळे सुद्धा काढून घ्यायचा. ठीक आहे, म्हणजे तो डोळ्याच्या बदल्यात डोळ्याचे आपण म्हणतो ना त्या टाईपचे गेम खेळायचा आणि या मॉन्स्टरनी डोळे काढून घेतले लोकांचे. पण झालं असं की हा सगळा जो संशय आहे तो या एका माणसावरती आला, जो ढगाच्या खालून, जिथे पाऊस पडतो तो ढगाच्या खालून चालत होता, त्या माणसावरती सगळा संशय आला. तर ही सगळी अशी होती आपली एक स्टोरी. आता आपल्याला शिकायची आहे ती याच्यातली प्रत्येक इडिओम जी तुम्ही स्टोरीमध्ये पाहिली, म्हणजे क्विअर फिश पासून ते तो मॉन्स्टर असेल किंवा तो ढगाखालचा माणूस असेल, या सगळ्या ज्या इडिओम आहेत त्या इंग्लिशमधल्या इडिओम आहेत आणि या सगळ्या इडिओम्स तुमच्या लक्षात राहतील कारण स्टोरी तुमच्या लक्षात आलेली आहे. मग सगळ्यात पहिली इडिओम आपण पाहिली होती ती म्हणजे क्विअर फिश. क्विअर फिश म्हणजे काय असतो? अ स्ट्रेंज मॅन, विचित्र असा माणूस. आपण जो मासा पाहिला तो कसा होता? विचित्र होता ना, कारण तो रॉयल रोडवरून चालतोय. मासा तर पाण्यात राहतो, पण हा तर रोडवरून चालायला लागला, म्हणजे हा विचित्र मासा होता. मग ज्यावेळेला पण आपण क्विअर फिश असं म्हणतो, याचा अर्थ असा होतो अ स्ट्रेंज पर्सन, एखादा विचित्र असा माणूस. यू कॅन सी दिस. त्याचा फेस जर पाहिला तर तो खरंच ॲक्च्युली विचित्र वाटतो ना तुम्हाला. सो विचित्र माणूस, अ स्ट्रेंज मॅन, क्विअर फिश. क्लिअर? मग एखादा कुठलाही विचित्र माणूस तुम्हाला जर पाहायला मिळाला सो तुम्ही म्हणू शकता हे जर क्विअर फिश, तो विचित्र माणूस आहे. किंवा एखादी तुमच्या ओळखीची व्यक्ती जरी वागत असेल असं विचित्रपणे, तर तुम्ही म्हणू शकता वाय आर यू बिहेविंग लाईक क्विअर फिश. ओके. देन नेक्स्ट इडिओम आहे रॉयल रोड. आता आपण रॉयल रोड पाहिला होता, रॉयल रोडवरतीच आपल्याला क्विअर फिश पाहायला मिळालेला. आता पहा की इथे एक रस्ता दिलाय जो की खडकाळ आहे, किंवा खडकाळ म्हणण्यापेक्षा इतका तो चांगल्या अवस्थेमध्ये नाहीये. पण इथे जर पाहिलं तर हा इतका छान रोड आहे. इझी कुठलं असेल तुमच्यासाठी? जर तुम्हाला ड्रायव्हिंग करायची आहे तर इझी कुठल्या रोडवरून जाणं असेल? अर्थातच या रोडवरून जाणं जास्त इझी असेल. म्हणजेच अन इझी मेथड ऑफ ऑब्टेनिंग समथिंग, काहीतरी मिळवण्याची जी सोपी पद्धत असते त्याच्यासाठी जी इडिओम वापरली जाते दॅट इज रॉयल रोड. रॉयल रोड म्हणजे काय असेल? अन इझी मेथड ऑफ ऑब्टेनिंग समथिंग, काहीतरी अचीव करायचे, काहीतरी ऑब्टेन करायचे, त्याच्यासाठी जो इझिएस्टवाला वे असेल तो असेल तुमचा रॉयल रोड. ठीक आहे, हा मी तुम्हाला कंपॅरिझन करण्यासाठी म्हणून दिलेला आहे. द नेक्स्ट इडिओम होती व्हाईट एलिफंट. त्या क्विअर फिशनी पुढे जाऊन तिला टर्निंग पॉईंट लागला आणि तिथे तिने काय पाहिलं होतं? व्हाईट एलिफंट पाहिला होता. पण तिने काय सांगितलं? साफ खोटं सांगितलं आणि ती म्हटली की व्हाईट कार पाहिली. कारण जर व्हाईट एलिफंट पाहायला म्हटलं असतं तर लोकांना खरं वाटलं नसतं. आता तिने काय सांगितलं? व्हाईट एलिफंट नाही पाहिलं मी, व्हाईट कार पाहिली. व्हाईट एलिफंट म्हणजे काय असतं? एनिथिंग व्हेरी कॉस्टली बट नॉट दॅट मच युजफुल. अशी एखादी गोष्ट जी फार कॉस्टली असते, फार महाग असते, पण तितकी ती युजफुल नसते. ठीक आहे, पांढरा हत्ती मराठीमध्ये सुद्धा म्हटलं जातं की ज्याच्यावरती भरमसाठ पैसा खर्च करतात लोक, पण ती तितकीशी उपयुक्त गोष्ट नसते. त्या गोष्टीला म्हटलं जातं व्हाईट एलिफंट. मग आता ही जी कार आहे ही कुठेतरी बाहेर जाण्यासाठी निश्चितपणे उपयोगी आहे, बट एखाद्या मिडल क्लास फॅमिलीसाठी जर आपण पाहिलं तर ही कार खरेदी करणं म्हणजे पांढरा हत्ती पाळण्यासारखं आहे, ज्याचा की फारसा काही उपयोग नाही. आणि त्यातही खेडेगावामध्ये राहत असेल तर अशा कार तर खेडेगावामध्ये चालतच नाहीत, म्हणजे रस्त्यावरती अशा कार चालूच शकत नाहीत. इव्हन स्पीड ब्रेकर सुद्धा क्रॉस करणं अशा कार्सना फार कठीण काम असतं. आणि वरून त्यांचं जे हे असतं, काय म्हणतो आपण त्याला, मला एक्झॅक्टली शब्द नाही आठवत आहे आता, मेंटेनन्स चार्जेस जे असतात ते वेगळे असतात अजून. सो ही कार घेणं म्हणजे व्हाईट एलिफंट पाळण्यासारखं आहे. सो व्हाईट एलिफंट काय असेल? एनिथिंग व्हेरी कॉस्टली बट नॉट दॅट मच युजफुल. द नेक्स्ट इडिओम आपण पाहिली होती, क्विअर फिशला काय लागलं होतं रॉयल रोडवरती? टर्निंग पॉईंट, म्हणजेच एक वळण तिला पाहायला मिळालं होतं. सो टर्निंग पॉईंट काय असतो? तुम्ही खूप वेळा ही जी इडिओम आहे ती डे टू डे लाईफमध्ये यूज करत असता.
द टाइम ॲट विच अ सिच्युएशन स्टार्ट्स टू चेंज इन ॲन इम्पॉर्टंट वे. ज्या दिवशी मी माझी पोस्ट क्रॅक केली, माझा रिझल्ट आला, दॅट वॉज द टर्निंग पॉईंट. वेगळ्या मार्गाने तुमचं आयुष्य सुरू झालं. किंवा ज्या दिवशी त्या व्यक्तीने माझा अपमान केला, दॅट वॉज द टर्निंग पॉईंट. ज्या दिवशी मी माझ्या जवळच्या व्यक्तीला हरवलं, दॅट वॉज टर्निंग पॉईंट. सो आपण म्हणतो ना की माझ्या लाईफमधला तो एक टर्निंग पॉईंट होता. म्हणजेच काय, द टाइम ॲट विच सिच्युएशन स्टार्ट्स टू चेंज इन ॲन इम्पॉर्टंट वे. जिथून तुमच्या आयुष्यात काहीतरी महत्त्वपूर्ण बदल व्हायला सुरुवात होतात, तो जो पॉईंट असतो त्याला म्हटलं जातं टर्निंग पॉईंट. ठीक आहे. देन नंतर काय पाहिलं होतं, नंतर काय आपण पाहिलं होतं की क्विअर फिशनी काय सांगितलं, साफ साफ खोटं सांगितलं, सफेद झूट जे बोललं गेलं, म्हणजे व्हाईट लाय. व्हाईट लाय काय सांगितलं त्यांनी, व्हाईट एलिफंट पाहिला होता पण सांगितलं की मी व्हाईट कार पाहिली. सो हे जे खोटं बोलणं होतं, आता कोणाला जरी सांगितलं की मी हत्ती नाही पाहिला, मी कार पाहिली, याच्यात कोणाचं काही नुकसान होतं का, नाही. सो असं खोटं बोलणं ज्याने दुसऱ्या कोणाचंही नुकसान होत नाही त्याला म्हटलं जातं व्हाईट लाय, अ हार्मलेस लाय. जे की इतरांचं नुकसान करणार नाही असं जे खोटं असतं त्याच्यासाठी व्हाईट लाय ही इडियम जी आहे ती यूज केली जाते. मग इथे मी जे चित्र दिलेलं आहे चल झूठी, ते जे सॉन्ग आहे गोविंदाचं, ते मी इथे दिलेलं आहे. द नेक्स्ट इडियम आहे द लास्ट स्ट्रॉ. द लास्ट स्ट्रॉ पण इथे पाहिलं होतं की या बैलाची अवस्था अक्षरशः इतकी खराब झालेली आहे पण तरी सुद्धा वरून अजून एक ऊस जो आहे तो ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल. म्हणजे तो शेवटचा जो स्ट्रॉ आहे तो अक्षरशः या बैलाच्या सहनशक्तीचा अंत पाहत आहे. सो द लास्ट स्ट्रॉ म्हणजे काय असतं, सहनशक्तीचा अंत पाहणे. द लेटेस्ट प्रॉब्लेम इन अ सिरीज ऑफ प्रॉब्लेम्स, म्हणजे एक प्रॉब्लेम्सची सिरीज आहे, आयुष्यातल्या येणाऱ्या अडचणींची एक सिरीज आहे, एकापाठोपाठ एक अडचणी येतात आणि त्याच्यातली अशी एक अडचण जी लेटेस्ट आहे, शेवटची मुळे किंवा अलीकडची अडचण आहे, दॅट मेक्स अ सिच्युएशन इम्पॉसिबल टू एक्सेप्ट. म्हणजे त्या क्षणापर्यंत आपण येऊन पोहोचलो की आता इथून पुढे सहन होऊ शकत नाही. ठीक आहे, सहनशक्तीचा अंत पाहणे, द लास्ट स्ट्रॉ. द नेक्स्ट इडियम आपण पाहिली होती टू बी आउट ऑफ ऑर्डर. क्विअर फिश आहे, आता ते क्विअरच आहे म्हटल्यानंतर त्याला कुठेतरी टॉयलेटला जायचं, बट आणि पाहिलं की टॉयलेट आउट ऑफ ऑर्डर आहे, म्हणजे टू बी इन ॲन अनवर्केबल, जे की कामामध्ये नाही आहे सध्या किंवा नादुरुस्त आहे, या अर्थाने वापरली जाते टू बी आउट ऑफ ऑर्डर. सो आता इथे जे मी दिलेलं आहे, असं जे चित्र दिलेलं असते याचा अर्थ असतो की आउट ऑफ ऑर्डर आहे, म्हणजे एखादी गोष्ट आउट ऑफ ऑर्डर आहे म्हणजे ती नादुरुस्त आहे, सध्या वापरात ती नाही आहे किंवा वापरण्यायोग्य नाही आहे. द नेक्स्ट इडियम आपण पाहिलेली होती की त्या क्विअर फिशनी पाहिलं एक मुलगी जी आहे ती फुल स्विंगमध्ये आहे, म्हणजेच काय, ॲट द हाईट ऑफ ॲक्टिव्हिटी. म्हणजेच ती जी व्यक्ती आहे ती जोरात ते उत्साहात आहे, कारण तिला जॉब मिळणार होता आणि त्याच्यामुळे ती मुलगी जी होती ती फार उत्साहामध्ये होती, हे आपण पाहिलं होतं. देन मग त्या मुलीने काय केलं, तिला एक चॅलेंज मिळालं. कुठलं चॅलेंज मिळालं, स्क्वेअर पेग इन अ राऊंड होल. ठीक आहे, अ पर्सन इन अ सिच्युएशन अनसुटेड टू देअर ॲबिलिटीज ऑर कॅरेक्टर. आता ह्या जो काही राऊंड पेग आहे, स्क्वेअर पेग आहे, हा याच्यामध्ये राऊंड होलमध्ये बसेल का, नाही, म्हणजे या होलसाठी तो सुटेबल नाही आहे हे आपल्याला माहिती आहे. सो अशी एखादी व्यक्ती किंवा अशी एखादी गोष्ट जी त्या पदासाठी अयोग्य आहे, एखाद्या पदावरती एखादी व्यक्ती अयोग्य असणं, याच्यासाठी वापरलं जातं स्क्वेअर पेग इन अ राऊंड होल. सो हा स्क्वेअर पेग त्या राऊंड होलमध्ये बसणार नाहीये, म्हणजेच तो त्या पदासाठी योग्य नाहीये, त्या जागेसाठी योग्य नाहीये. तरी पण त्या मुलीने ट्राय केलं आणि तिने करून दाखवलं आणि तिने एवढं सगळं केलं, पण हा तिच्यासाठी थँकलेस जॉब होता, कारण सगळ्यांना असं वाटायचं की स्क्वेअर पेग तर राऊंड होलमध्ये बसणार नाही, पण तरी सुद्धा तिने केले, त्यामुळे तिला कोणी ॲप्रिशिएट केलं नाही. ॲप्रिशिएट केलं नाही म्हणजेच काय, तिचं कोणी कौतुक केलं नाही किंवा तिला कोणी थँक्यू पण साधं म्हटलं नाही. सो इट वॉज थँकलेस टास्क, अ टास्क दॅट इज नॉट ॲप्रिशिएटेड. म्हणजे तिला कोणी ॲप्रिशिएट केलं नाही, उलट त्याच्या तो जो क्विअर फिश होता त्याने त्याची ऑइली टंग दाखवली. म्हणजे काय, ऑइली टंग म्हणजे काय, हनीड वर्ड ऑफ फ्लॅटरी, म्हणजे तोंडावरती फक्त त्यांनी खोटी खोटी स्तुती केली. म्हणजेच काय, तर थँकलेस टास्क ठरलं ना की तिचं कोणी कौतुकच केलं नाही या अर्थाने. मग आता काय झालं, त्या मुलीला काय मिळालं होतं आपण पाहिलेलं, अपॉइंटमेंट लेटर मिळालेलं, राईट. सो तिच्यासाठी तो रेड लेटर डे होता. रेड लेटर डे म्हणजे काय, अ डे मेमोरेबल फॉर सम जॉयफुल इव्हेंट्स, एक आनंददायी क्षणासाठी असणारा तो जो दिवस आहे रेड लेटर डे. तुमच्या लाईफमध्ये सुद्धा तो रेड लेटर डे येईल ज्या दिवशी तुम्हाला तुमचा अपॉइंटमेंट लेटर मिळेल, करेक्ट.
कारण एवढी मेहनत जी तुम्ही आत्तापर्यंत घेतली ती या एका लेटरसाठी घेतली. सो हा रेड कलरचा जो एन्व्हलप आहे याच्यामध्ये जर तुम्हाला तुमचं लेटर मिळालं, अपॉइंटमेंट लेटर, देन तो दिवस तुमच्यासाठी काय असेल, रेड लेटर डे असेल. म्हणजेच काय, अ डे मेमोरेबल फॉर सम जॉयफुल इव्हेंट्स. आनंददायी गोष्टींसाठी कुठलाही दिवस जो तुमच्या कायम लक्षात राहील, अविस्मरणीय असेल, त्या दिवसाला तुम्ही काय म्हणाल, रेड लेटर डे. ठीक आहे. आता आपण पाहिलं की त्या मुलीने इतकी जास्त मेहनत घेतली आणि ते स्क्वेअर पेग जो आहे तो राऊंड होलमध्ये बसवला, पण थँकलेस टास्क होता. तिला कोणी थँक्यू सुद्धा म्हटलं नाही किंवा ॲप्रिशिएट केलं नाही. उलट ऑइली टंगवाल्या क्वेअर फिशनी काय केलं, येऊन तोंडावरती स्तुती केली. म्हणजेच काय, अँड ऑइली टंग आपण पाहिलं, तोंडावरती स्तुती करणं फक्त. आता तिथे एक होता मॉन्स्टर जो म्हटला, अरे मला जॉब नाही आणि हिला कसा काय जॉब मिळाला, हिला जॉब मिळाला म्हणून हा कसा झाला, जलस झाला. म्हणजेच द ग्रीन आईड मॉन्स्टर. जर एखादी व्यक्ती जलस असेल तर जलसी ही हा म्हणजे मत्सर, हेवा, या ज्या गोष्टी आपण म्हणतो, तर त्याच्यासाठी जी इडियम वापरली जाते ती आहे द ग्रीन आईड मॉन्स्टर. ठीक आहे. सो ह्या मॉन्स्टरला राग आला किंवा ह्याला जलसी फील व्हायला लागली आणि मग आपण पाहिलं होतं की हा जो मॉन्स्टर होता तो किती भयानक होता. अँड आय फॉर अन आय वाला होता तो. म्हणजेच काय, कम्प्लीट रिव्हेंज. अँड आय फॉर अन आय म्हणजे काय असतं, तर डोळ्याच्या बदल्यात डोळा, म्हणजे बदला घेणे. ठीक आहे. एखाद्याने तुमचा डोळा फोडला तर तुम्ही त्याचा डोळा फोडला. ठीक आहे. ज्यावेळेला तुम्ही PSIचे लॉ शिकता तर तिथे काही म्हणजे ज्यावेळेला तुम्ही हे शिकता, भारतीय पुरावा कायदा शिकता, तर तिथे काही तुम्हाला सिद्धांत पाहायला मिळतात. तर त्याच्यामध्ये पण हा सिद्धांत आहे, टिट फॉर टॅट ज्याला तुम्ही म्हणता. सो अन आय फॉर अन आय. हा मॉन्स्टर कसा आहे की डोळ्याच्या बदल्यात डोळा, इतका म्हणजे कम्प्लीट रिव्हेंज घेणारा असा तो मॉन्स्टर होता. आणि मग आपण पाहिलं की सगळं केलं तर मॉन्स्टरनी, पण संशय कोणावरती आला, ढगाखाली चालणाऱ्या माणसावरती. म्हणजे अंडर अ क्लाउड. अंडर अ क्लाउड म्हणजे काय असतं, ढगाखाली असणं म्हणजे काय असतं, विथ अ बॅड रेप्युटेशन किंवा सस्पिशियस एखादी व्यक्ती, म्हणजे त्या व्यक्तीवरती संशय घेतला जातो. सो संशयित व्यक्ती, ज्या व्यक्तीवरती संशय घेतला जाईल, अशी एखादी गोष्ट जी तुम्हाला संशयाखाली आणते, दॅट इज अंडर अ क्लाउड. तर अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चरमधल्या ज्या इम्पॉर्टंट इडियम्स आहेत ते एका स्टोरीच्या फॉर्ममध्ये पाहिलेत. आता आपण क्विकली रिवाईज करणार आहोत. अर्थात तुमच्या आत्तापर्यंत पाठ झाल्या असतील, कारण ज्या पद्धतीने आपण स्टोरी पाहिली, स्टोरी नरेट केली, त्या स्टोरीमध्येच त्या इडियम तर लपलेल्या होत्या, पण त्यासोबतच त्या इडियमचं मिनिंग सुद्धा तिथेच तुमच्या लक्षात राहून गेलं असेल. सो पहिली इडियम आपण पाहिली होती क्वेअर फिश. क्वेअर फिश म्हणजे काय असतो, विचित्र माणूस. कारण आपला मासा इतका विचित्र होता की तो रोडवरून चालत होता, त्याला टॉयलेटला पण जायचं होतं, तो व्हाईट लाई पण बोलायचा, म्हणजे खोटं पण बोलत होता. सो क्वेअर फिश लक्षात येईल. त्याच्यानंतर रेड लेटर डे म्हणजे इम्पॉर्टंट वाला दिवस, जो आपल्यासाठी असं काहीतरी घेऊन येतो की आनंदाचा क्षण तर असतो पण अविस्मरणीय असतो. रॉयल रोड म्हणजे काय, जी गोष्ट म्हणजे इझिली एखादी गोष्ट मिळण्याची जी मेथड आहे, दॅट इज रॉयल रोड. स्क्वेअर पेग इन अ राऊंड होल म्हणजे काय, तर त्या पदासाठी अयोग्य असणारी व्यक्ती, कारण राऊंड होलमध्ये स्क्वेअर पेग तर बसणार नाही. देन नेक्स्ट होतं थँकलेस टास्क. म्हणजे असा टास्क, असे आपले एफर्ट्स ज्याला कोणी ॲप्रिशिएट करत नाही. देन आपण पाहिलं होतं टर्निंग पॉईंट. ते महत्त्वाचं एक वळण आपण पाहिलेलं, महत्त्वाची एक सिच्युएशन जिथून आपल्या लाईफमध्ये काही इम्पॉर्टंट गोष्टी घडायला सुरुवात होते. व्हाईट एलिफंट, न परवडणारी गोष्ट असते, पण म्हणजे खर्चिक तर असते, ती महागडी तर असते, पण तितकी ती उपयोगी नसते. व्हाईट लाई म्हणजे काय, तर असं हार्मलेस लाय, ज्याच्यामुळे कोणाचं नुकसान होत नाही, असं जे खोटं असतं त्याला म्हटलं जातं व्हाईट लाय. अँड आय फॉर अन आय म्हणजे कम्प्लीट रिव्हेंज, पुरेपूर बदला. त्याच्यानंतर अँड ऑइली टंग. क्वेअर फिशनी ऑइली टंगनी त्या मुलीचं कौतुक केलं होतं, म्हणजे काय, तोंडावरती स्तुती करणं. ठीक आहे. फ्लॅटरी हा एक वर्ड आहे त्याच्यासाठी. देन इन फुल स्विंग म्हणजे उत्साहात असणे, तर उत्साहाच्या भारात असणे, आनंदात असणे या अर्थाने. द ग्रीन आईड मॉन्स्टर. मॉन्स्टर कसा होता, जलस होता, जलसी. ग्रीन आईड मॉन्स्टर. देन द लास्ट स्ट्रॉ. आपण पाहिलं त्या बैलाचा अक्षरशः तो बैल खाली पडला होता, बट स्टील वरून एक स्ट्रॉ टाकण्यात येतोय, म्हणजे तो त्याच्या सहनशक्तीचा अंत होता. देन टू बी आउट ऑफ ऑर्डर. टॉयलेट आउट ऑफ ऑर्डर होतं, म्हणजे नादुरुस्त होतं, ते वापरण्यायोग्य नव्हतं, वापरात नव्हतं. टू बी अंडर अ क्लाउड. आपण पाहिलं मॉन्स्टरनी डोळे काढून घेतले, पण क्लाउड खाली कोण आला, तो एक माणूस आला, म्हणजेच तो संशयित होता किंवा त्याचं रेप्युटेशन खराब झालं, बॅड रेप्युटेशनमध्ये असणारा तो माणूस होता. अशा पद्धतीने आपण आजच्या लेक्चरमध्ये 15 इडियम्स ज्या आहेत त्या कंप्लीट केलेल्या आहेत आणि टोटल जे आहेत आपल्या 200 इडियम्स फायनली झालेल्या आहेत. आणि जे मी म्हटलं थेंबे थेंबे तळे साचे,
तर आपल्याला 500+ इडियम्स आणि फ्रेजेस ज्या आहेत त्या कंप्लीट करायच्या आहेत आणि याच्यातल्या 200 आपण सक्सेसफुली कंप्लीट केलेल्या आहेत. त्याच्यामुळे थँकलेस टास्क केलं असं मला फील होऊ नये असं जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंट करून मला नक्की सांगा की हा जो उपक्रम किंवा हे जे काही आपण सुरू केलेलं आहे हे तुम्हाला कसं वाटत आहे. या इडियम्स तुमच्या लक्षात राहत आहेत का? अँड देन दिस इज द टाइम तुम्हाला स्वतःला टेस्ट केलं पाहिजे की 200 इडियम्स ज्या काही तुम्ही शिकलेल्या आहात आत्तापर्यंत वेगवेगळ्या लेक्चर्समधून, तर त्या 200 पैकी तुमच्या किती लक्षात आहेत, किती विसरलात, कुठल्या तुम्हाला रिवाईज करण्याची गरज आहे आणि कुठल्या पुन्हा एकदा समजून घेण्याची गरज आहे. तशा तर फार थोड्याच असतील, कारण इतके सगळे आपण केलं आणि प्रत्येक इडियम फ्रेजसाठी आपण कुठली ना कुठली तरी ट्रिक यूज केलेली आहे, पिक्चर्स यूज केलेले आहेत. त्यामुळे सगळ्या इडियम फ्रेजेस तुमच्या लक्षात राहिल्या असतील अशी मला आशा आहे. जर तुम्हाला आजचं लेक्चर इंटरेस्टिंग वाटलं असेल, हेल्पफुल वाटलं असेल तर मला कमेंटमध्ये न विसरता सांगा, बिकॉज मला असं फील नाही झालं पाहिजे की मी एखादा थँकलेस टास्क करत आहे. ठीक आहे. आणि तुमची कमेंट ज्या दिवशी मी वाचेन तो माझ्यासाठी रेड लेटर डे असेल, कारण खरंच तो काही कमेंट अशा असतात ज्या अविस्मरणीय असतात. सो तो दिवस माझा आनंदात जातो. त्याच्यामुळे तो एक इम्पॉर्टंट डे माझ्यासाठी ठरू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की हां मॅमना थोडं छान वाटावं की मॅम जे करतायत दॅट इज नॉट थँकलेस जॉब, तर प्लीज कमेंट करून तसं सांगा. लेक्चर आवडलं असेल तर शेअरसुद्धा करू शकता, लेक्चरला लाईकसुद्धा करा. आणि जसं मी सुरुवातीलाच सांगितलं की अशाच प्रकारे आपण बरेचसे लेक्चर्स घेऊन येतोय. त्यामुळे तुम्हाला तुमची वोकॅबलरी जर इन्क्रीज करायची असेल, इंग्लिश ग्रामरसुद्धा जर तुम्हाला स्ट्रॉंग करायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण इथून पुढे इंग्लिश ग्रामरचे पण बरेचसे व्हिडिओज येतील आणि वोकॅबलरी तर आपण घेतच आहोत. ठीक आहे. लवकरच भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.